धुळेमध्ये पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांवर मोठी कारवाई, 61,000चा मुद्देमाल जप्त। धुळे पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 61,474 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित वस्तूंवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथके तयार करून छापेमारी करण्यात आली। पहिली कारवाई जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स येथे करण्यात आली। येथे गोरी ब्युटी क्रीम, गोरी व्हाइटनिंग साबण आणि चांदणी व्हाइटनिंग क्रीम असे एकूण 30,063 रुपयांचे पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आले। त्यानंतर दुसरी कारवाई सार्वजनिक मार्केट परिसरातील बिग बाजार या दुकानात करण्यात आली। येथे गोरी क्रीमच्या विविध प्रकारांसह डबल व्हाइट, फेस फ्रेश गोल्ड, फैजा ब्युटी क्रीम आणि गोल्डन पर्ल यांसारखी उत्पादने मिळून 31,411 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी कैलास देवानंद नानकाणी वय 50 व फजलुर रहमान मोहम्मद सलीम अन्सारी वय 32 यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अधिकृत बिल किंवा परवाने आढळून आले नाहीत। तसेच भारत सरकारने पाकिस्तानातून आयातीवर बंदी घातलेली असतानाही हे उत्पादने विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी चाळीसगाव रोड व धुळे शहर पोलीस ठाण्यात विदेश व्यापार अधिनियम, भारतीय न्याय संहिता BNS तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांचे प्रॉडक्ट ज्यांना भारत देशामध्ये विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे, असे प्रॉडक्ट धुळे शहरातील काही दुकानांमध्ये विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे सरांनी मार्गदर्शन करून आदेशित केले त्या LCBचे 2 पथक तयार केले। दोन्ही पथकांनी धुळे शहरातील विविध सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर छापे टाकून काही मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेतलेले। त्यामध्ये जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स तसेच सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार या 2 दुकानांमधून छापा टाकून पाकिस्तान निर्मित प्रॉडक्ट हे जमा करण्यात आलेले, ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये साई ट्रेडर्स येथून 30,000चा व बिग बाजार सार्वजनिक मार्केट येथून जवळपास 31,400चा मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सदर दोन्हीही गुन्ह्यांमध्ये विदेश व्यापार विकास व विनिमय अधिनियम BNS व औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। यामधील श्री साई ट्रेडर्सचे मालक आहेत लास देवानंद नानकानी व बिग बाजार मार्केट याचे मालक आहेत फजलुर रहमान मोहम्मद सलीम अन्सारी। दोघांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर मुद्देमाल हा यांनी कुठून विक्री केलेला आहे, त्यांना पुरवठादार करणारे कोण आहेत, या सर्वांचा तपास करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने मान्य न्यायालयासमोर उपस्थित करून त्यांची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे।